आता 2 दिवसावर मैदान आलेले आहे. आजचा मला वाटतं रविवार, आता सोमवार आणि मंगळवार फक्त एकच दिवस मिळतोय आणि आता इथून कमीत कमी 200 ते 250 किलोमीटरचा प्रवास करून तिथं पोहोचणार आहे बाई. त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही पलवाचा निर्णय घेता, याच्या मागचं कारण काय? मग येणाऱ्या कालामध्ये सुंदर आणि सोन्याचा फेरा कधी, म्हणजे एक जिगरी यार म्हणून संतोष शेट्टोळकर आणि जयदादा पाटील आहेत, कधी होणार का येणाऱ्या कालामध्ये? जाईल त्या मैदान. तसंच मुंबईमध्ये सुंदर सुद्धा आम्ही 100% प्रयत्नात आमच्या याच्यानं नियोजनानंच बैल गुलालात 100% ठेवू असं आमची सगळ्यांची इच्छा. बरोबर. आता बघा कसं पुसेगावचं नियोजन आज शेटणी केलेलं आहे, त्याच्यामुळे बैल पुसेगावला पलाला आज जाणार. शेट त्यावेळेला मला भरपूर साऱ्या बैलांच्या बद्दल माहिती विचारत होती. कुठला बैल नंबरामध्ये पळतोय, म्हणजे जे नंबरामध्ये बैल पळतात ना, कुठेतरी त्यांच्यावर बारकाईने नजर ठेवत असतात. शेट काय बोलाल? सातारा, कराड, जालना या साईडला कुठला पण बैल जो पब्लिकनं पालणार जर शेटच्या नजरे आलं तर शेट 101% 100% बैल शेट खरेदी करते. तर दाखवलंय 4 लगातार, आता 4 यापैकी 4 गुलाल घेतलेत. तर प्रत्येकांची अशी इच्छा आहे की मुंबई बिंजोर हा गाजून ठेवेल यावर्षी. तुम्हाला काय वाटतं, काय मत आहे तुमचं? पहिल्याच मैदानात इथं आणला होता खिडकालीला, आणि सोनारपाड्याचा मोठा सोन्या 50-50 आणि बट्टन 11-11 याचा तुफानी फेरा मारला होता इथं या खिडकी. पहिल्याच मैदानात पालून आहे ना शेटचं, पहिल्याच मैदानात त्यांनी गुलाल घेऊन 1 नंबर केला होता. मंडळी समोर तुम्ही बघू शकता श्री चिंतामणी प्रसन्न समाजसेवक संतोष तोडकर यांचा सुंदर 4-1 आज पुन्हा एकदा या खिरकालीच्या मैदानामध्ये चांगल्या अशा गुलालाचा मानकरी झालेला आहे. आणि आजच्या लढतीविषयी आपण विचारूया. आज जी लढत झाली या लढतीविषयी सांगा ना, कसे काय जमली? विशालदारांनी नियोजन केलेलं आहे शरद जमवायचं. एक शिंगी पळाला, मस्त गाडी पळाली, गुलाल भेटला, आनंद झाला. गाडी कुठली जमली होती, म्हणजे बॅनरवरच गाडी जमली होती का? बॅनर त्या सुंदरची गाडी जमलेली, लक्षाची आणि सुंदरची. हा, वालिवली का साई वालिवलीचा सुंदर आणि लक्ष ही गाडी जमली होती. आणि सुंदर ही गाडी पळाली. मला वाटतं मुंबईला तिसऱ्यांदा सुंदर ही गाडी पळतंय. 2 वेळा आंबेगावच्या सुंदर सोबत पळाला आणि या साई वालिवलीच्या एक नामांकित बैलांच्या सोबत पळतोय. आणि सुंदरचं तितकंच नाव आहे, काय बोलाल? खूप नाव आहे सुंदरचा, घाटावर तर जास्ती नाव आहे. बैल आमच्या सोबत आहे, आनंद वाटतंय. बरोबर आहे. विशाल दादा नक्कीच विशाल दादा पण आले, तर विशाल दादा विचारू आपण. विशाल दादा, पुन्हा आज सुंदर गाडी बघायला मिळाली आम्हाला आणि अंतर पण तेवढंच, काय बोलाल? 3-4 गाड्या झाल्या तेवढंच अंतर आणि आज पण तोच अंतर, काय बोलाल? पहिला तर नमस्कार. शर्यत व्हॉट्सअपला जमली होती. वालिवली साईगावचा सुंदर होता, त्यांच्याशी त्याला आपला बैल लपून होता. एक बैल सांगून जमली होती कोलिकोपरवाल्यांशी, त्यांच्याशी शर्यत मैत्रीपूर्ण झाली. बरोबर आहे. आणि त्याही फोन केलं तर म्हणजे पहिलेच बैल पलाला सुंदर उसाडण्याला, तेव्हा त्यांचं बोलणं झालं होतं आमचा. तेव्हा त्यांना बोललो का बरं एक मैदान आपली सुंदरची गाडी पळूया, तर ते या खिडकाली मैदानासाठी पलाला. बरोबर आहे. म्हणजे वालिवली कराई तुम्हाला कॉल केला होता की ही गाडी पळवूया आपण? नाही, वालिवलीकरांचं आमचं बोलणं झालं होतं. म्हणजे शेठ बोलले होते पहिले का वालिवली गावचा साई वालिवली गावचा सुंदर कसा बोलतो, म्हणजे शेठनं बोललं होतं चांगला बोलतं, डावीला पब्लिक उजवीला पण पब्लिक बोलतं. तर शेठ बोलले होते का बघा त्यांचा काय कॉन्टॅक्ट वगैरे होतं. त्यांचा कॉन्टॅक्ट झाला होता ना, तेव्हा आपला सुंदर पहिली शर्यत पळाला होता. मग नंतर दुसऱ्या वेळी त्यांचं बोलणं झालं आमचं, मग आम्ही एकत्र पळण्याचा निर्णय घेतला. बरोबर. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की कुठेतरी शेठ जरी आज मला वाटतं मैदानामध्ये नाही, पण प्रत्येक बैलांची एक माहिती ठेवतात की कुठला बैल कसा पळतोय आणि त्यानुसार तुम्हाला आयडिया देतोय की हा बैल टाकण्याचा प्रयत्न करा. आणि कुठेतरी तुम्ही त्या प्रयत्नानं यश सुद्धा मिळवतात. आज चांगला पायरा घडून आला, खिरकालीचा मैदान निवडला, काय बोलाल? मला तर वाटतं सर्वप्रथम खिरकालीच्या मैदानाचा हा सुंदरचा पहिलाच गुलाल आहे. हां, पहिलाच गुलाल आहे सुंदरचा. शेठ जरी मैदानात नसले तरी शेठ लाईव्ह सोशल मीडियाच्या मार्फत शर्यती बघत असतात लाईव्हला, पण शेठची पण नजर चांगली आहे. शेठचा पारदर्शकपणा म्हणजे एकदम बरोबर आहे. शेठनं जो बैल आवडला तो बैल 100% शेठ त्या बैलामध्ये पायरा पण म्हणा किंवा विकत म्हणायचं बोललं तरी शेठची दोन्ही बाजून तयारी असते. काय बरोबर आहे. बोनिवलीच्या मैदानामध्ये आपले समाजसेवक संतोष तोडकर आणि माझी भेट झाली होती. शेट त्यावेळेला मला भरपूर साऱ्या बैलांच्या बद्दल माहिती विचारत होती. कुठला बैल नंबरामध्ये पळतोय, म्हणजे जे नंबरामध्ये बैल पळतात ना, कुठेतरी त्यांच्यावर बारकाईने नजर ठेवत असतात. शेट काय बोलाल? 100% शेठची बारकाईने नजर, म्हणजे आता सुद्धा कोणाचा जर बैल चांगला, म्हणजे संभाजीनगर म्हणा, नाशिक म्हणा, सातारा पट्टण म्हणा, सातारा, कराड, जालना या साईडला कुठला पण बैल जो पब्लिकनं पालणार जर शेठच्या नजरे आलं तर शेठ 101% 100% बैल शेठ खरेदी करते. बरोबर. आता भरपूर जणांची चाहत्यांची अशी इच्छा आहे की यावर्षी मुंबईला पूर्णपणे या सीझनला सुंदर पलावा, कारण जसं त्यांनी आता रूप दाखवलं, चित्र दाखवलंय, 4 लगातार, आता 4 यापैकी 4 गुलाल घेतलेत. तर प्रत्येकांची अशी इच्छा आहे की मुंबई बिंजोर हा गाजून ठेवेल यावर्षी. तुम्हाला काय वाटतं, काय मत आहे तुमचं? आता बघा कसं पुसेगावचं नियोजन आज शेटणी केलेलं आहे, त्याच्यामुळे बैल पुसेगावला पलाला आज जाणार.
पुशेगावचं मैदान पळून झालं डबल आधीच्या इथं बैल येणार नारायणला आणि त्याच पद्धतीने चांगले पायरे करून पुन्हा सुंदर गुलालात राहील. शेठचं नाव कायम बिंदूरला ठेवू असा आमचा 100% निश्चय आहे आणि तो निश्चय आम्ही पूर्ण करणार. बरोबर आहे. आता जो पुशेगावचं नियोजन झालेलं आहे, आता तुम्हाला मी पायऱ्यातना विचारणार, काही चांगलेच पैकी शेटचं नियोजन असेल तो जो नियोजन बघा, आता 2 दिवसावर मैदान आलेले आहे. आजचा मला वाटतं रविवार, आता सोमवार आणि मंगळवार फक्त एकच दिवस मिळतोय आणि आता इथून कमीत कमी 200 ते 250 किलोमीटरचा प्रवास करून तिथं पोहोचणार आहे बाई. त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही पलवाचा निर्णय घेता, याच्या मागचं कारण काय? शेठचं का आलं माहिती आहे का, शेठला मी म्हणजे बोललो होतो का माझा वाढदिवस आहे ना, शेठचं मनापासून धन्यवाद मानतो की माझ्या वाढदिवसानिमित्त सुंदर मुंबईला पालवायला ठेवलं होतं. संतोष शेठ तोडकर आणि सर्व टीम, आदी मात्रे, शिवादादा मात्रे व संपूर्ण संतोष शेठ तोडकर यांचा मित्रपरिवार यांचा मनापासून आभारी मानतो. शेठने माझा एक शब्दाचा मान ठेवला. बोलल्या आधीला फोन केला का बैल 13 तारखेला विशालचा बड्डे, बोलतो विशाल होता बड्डे झाल्यावर 14ला मैदानी बोलतो खिडक्याला तिथं बैल पालवायचा आणि मगच वरती पाठवता, असा निर्णय घेतला होता. शेठचा आभारी आहे मी आणि वाढदिवसानिमित्ताने गुलाल घेतल्याबद्दल खूप आनंदानं भारी वाटलं. बरोबर आहे. आता सर्वप्रथम मला तर माहिती नव्हतं, आता तुम्ही सांगितलं. कुठेतरी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सुंदरने मिळवून दिलेला गुलाल हा वाढदिवसानिमित्त किती महत्वाचा होता, काय बोला? हे आता काय आमची आठवण राहील सुंदरची गुलाल दिलेलं आणि त्या शेठचं मनापासून आभार येतो. बरोबर आहे. आता शेठच्या बद्दल थोडीशी अजून माहिती घेतो मी. मला वाटतं 2 वर्षापूर्वी का 1.5 वर्षापूर्वी मागच्या सीझनला बटन म्हणून एक बैल उतरवला होता शेठनी, जय शेठ पाटील यांच्या दावणीला. मला वाटतं तिथून शेठची ओळख झाली या क्षेत्रामध्ये, असं मला वाटतं. आता तुमचं काय मत आहे? याच्या अगोदर शेठची बैलं होती, शिव वगैरे, शिव, नंद्या, अजून भरपूर सारी बैलं होती. तेव्हा शेठ येत नव्हते. शेठ आधी यांच्याकडे नियोजन होतं, शिवादादा हे बैल वगैरे, विशालदादा उसार करता हे वगैरे बैल नियोजनात पलवत होते ना, शेठ येत नव्हते. पण तेव्हा पण गाड्या चांगल्याच केलं होतं. जेव्हा बटन आणला त्यावेळी पहिल्याच मैदानात इथं आणला होता खिडकालीला आणि सोनारपाड्याचा मोठा सोन्या 50-50 आणि बटन 11-11 याचा तुफानी फेरा मारला होता इथं या खिडकाली मैदानात उजवीला. बरोबर. मग येणाऱ्या कालामध्ये सुंदर आणि सोन्याचा फेरा कधी, म्हणजे एक जिगरी यार म्हणून संतोष शेठ तोडकर आणि जयदादा पाटील आहेत, कधी होणार का येणाऱ्या कालामध्ये? शेठचं त्यांचं बोलणं झालं 100%. जिथं प्रेक्षकांची इच्छा असेल त्या मैदानात शेठची बोलणं करून 100% फेरा मारू आम्ही. बरोबर आहे. आणि जे मागच्या वर्षी काही रुमर्स आले, म्हणजे ज्या बाहेर उडते खबरी आल्या होत्या की सुंदर हा जयदादांच्या दावणीला उतरणार होता, काय त्या खऱ्या गोष्टी आहेत का, खोट्या आहेत काय? असं काय नव्हतं ठरलेलं ना, असं काय झालेलं पण नव्हता. शेठचा थोडा चालू होता बैलाचा मागं पुढे, म्हणजे बैल काही वादामुळे बैल थोडा थांबला होता वरती. पण शेठने स्वतःच्या याच्या हिमतीवर म्हणजे स्वतः प्रयत्न करून जे असेल, जे नियमाच्या याच्यात घडून आणलेलं सगळं कागदपत्र करून बैल संभाजीनगरला पालवायला नेला शेठने स्वतः. आणि शेठने स्वतः साईमध्ये फेरे वगैरे काढून बैलाचा पूर्णपणे सुंदरचा अनुभव घेतला आणि पहिल्याच मैदानात पालवून नेला. शेठचा पहिल्याच मैदानात त्यांनी गुलाल घेऊन 1 नंबर केला होता. बरोबर. आणि कुठेतरी मला वाटतं जसं साईनी नाव टिकून ठेवलं ना, तसं मला वाटतं मुंबईला खरोखर नाव टिकून ठेवलं तर सुंदर, काय वाटतं शेठचा? आता साई जसा सातारा, संभाजीनगर, इतर मोठ्या मैदानामध्ये जसं शेठचं नाव टिकून देतो म्हणजे गुलालाचा मानकरी होतो जाईल त्या मैदानात, तसंच मुंबईमध्ये सुंदरसुद्धा आम्ही 100% प्रयत्नात आमच्या याच्यात नियोजनानंच बैल गुलालात 100% ठेवू असं आमची सगळ्यांची इच्छा. बरोबर. शेठचं नाव 100% आम्ही टिकून ठेवणार. बरोबर. कारण कायम सातत्याने जरी शेठ मैदानामध्ये नाही, पण एक खंत आहे सर्वांना, हे लवकरच पडद्याच्या पुढे यावा शेठनी, शेठला समाजसेवेचे याच्यामुळे यायला जास्त जमत नाही. आताच थोडा शेठचे कार्यक्रम वगैरे भरपूर चालू आहेत, त्याच्यामुळे शेठला यायला जमत नाही. आज शेठ येणार होते परंतु शेठचं काम लागल्यामुळे शेठनं अर्ध्यातनं शेठ निघले होते यायला, अर्ध्यातनं परत दिले. पण संध्याकाळी बोललेले आहेत का बैलाच्या भेटीसाठी संध्याकाळी नारायणला येणार आहेत. नारायणला येणार. आता काय बघता ह्या मैदानाविषयी काय 2 शब्द बोलाल? कारण प्रत्येक बाईटमध्ये आपण जे गाडा मालक आहे त्यांच्याशी चर्चा करतो. मैदान कसं वाटलं, काय भारी मैदान आहे, नामांकित मैदान आहे, जुनं पारंपरिक मैदान आहे, रामश्याम मैदान खिडकाली. त्यांचं आयोजन नियोजन पण भारी असतं. कमिटीचं सर्वांचं मनपूर्वक आभारी होऊन भारी एकदम नियोजन असतं. सर्वात प्रथम आपली रायगड ठाणा पालघर कमिटी आहे, ही पारदर्शक कमिटी आहे. यांचे नियम जे आहेत ना अटी ते एकदम बरोबर आहे जिथच्या तिथं, म्हणजे कुणाचं तिथं म्हणजे कुणावर अन्याय न होत, न्यायाच्या बाजूने सर्व तो कोण का ना असू दे, गाडा मालक मोठा असो किंवा छोटा असो, तिथं तो भेदभाव ना, जो न्याय निर्णय असो तोच देणार. बरोबर. म्हणजे प्रत्येकाला समान भाव, समान भाव, भेदभाव नाही. तर मोठा बारीक तो भाव नाही, काही मोठा म्हणून याच्या बाजून बोलायचा असा विसा काहीच नाही. बरोबर आहे. आता शेवटचा प्रश्न घेतो. आता त्याला विश्रांतीची गरज, मला वाटतं आता निघेल तो इथून किंवा संध्याकाळी निघेल. मग आज एकच शर्यत ना फक्त? एकच आज 100% एकच. चालेल, धन्यवाद. आणि असंच अभिनंदन देईन तुम्हाला. पुशेगावसाठी शुभेच्छा सुद्धा असतील. धन्यवाद.